नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 पेरूच्या बागेतून व्हिडिओ काढतोय। बऱ्याच जणांची कमेंट होती की व्हिडिओ का नाही आला। एक महिना पाऊस एवढा होता की शेतामध्ये येऊन पण फायदा नव्हता आणि शेतात येता पण येत नव्हतं। आपला पेरूचा प्लॉट मराठवाड्याच्या जवळ असल्या कारणाने आपल्याकडे प्रचंड पाऊस होता आणि रानामध्ये पण 4-5-6 इंचापर्यंत पाणी साचलेलं होतं आणि त्याच्यामुळे झालं असं की आपल्याला काही कामं नाही करता आली आणि व्हिडिओमध्ये दाखवणार काय नेमकं नाही का। त्याच्यामुळं आपण व्हिडिओ रानात पण आलो नाही आणि मोठ्या प्रमाणात तण त्याच्यामुळं आपल्याला झालेलं आहे बरोबर। तर आपण आज 2-3 दिवस झालं ऊन पडतंय तर त्याचा फायदा घेत आपण तणाचं नियोजन करून घेत आहोत। सगळीकडे रोटर मारून झालेला आहे। आता ही बघा, ही रोटर मारल्यानंतरची परिस्थिती किती एकदम चांगला प्लॉट दिसतोय। मध्ये मध्ये 2 झाडांच्या मध्ये पण तण आले, कुरडू चांगला आलेला आहे। तर याला पण आपण माणूस लावून काढून घेणार आहे। आणि ही बघा, ही परिस्थिती अशी होती की पूर्ण प्लॉटची परिस्थिती सध्या अशी होती। ठीक आहे, म्हणजे पूर्ण पावसामध्ये प्लॉट अशा पद्धतीनं आपला तणामध्ये झाला आहे। आणि विशेष गोष्ट अशी झाली की त्यांना खायला पण मिळालं भरपूर, कारण आपण डोस दिलता 15 जुलैची आपली छाटणी आहे बरोबर। तर छाटणी झाल्यानंतर त्याला आपण खायला दिलं ते सगळं त्या तणानं ओढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला परत ह्याला सगळं मॅनेजमेंट, न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे। आता सेटिंग ही अशा पद्धतीची आहे, सेटिंग बऱ्यापैकी आहे झाडाला 30-40 काळ्या आहेत। काही प्रॉब्लेम आला आहे सेटिंगला, कारण वांस काड्या भरपूर निघल्यात, पण ठीक आहे। जी आहेत फळं आपण ती सध्या आपण तयार करणार आहोत। चांगल्या पद्धतीनं माल आहे झाडांना, अशी काही अडचण नाही आहे सध्या। पण काही झाडं आहेत तर त्यांना सेटिंगला खूपच प्रॉब्लेम झालेला आहे। हे बघू शकता बघा, हे बघा चांगले फळं झाले। तर आता गावठी बोर किंवा त्याच्यापेक्षा थोडी मोठं एकदम नॉर्मल अशी आपली फळं सध्या झालेली आहेत। सध्या त्याला प्रॉब्लेम दुसरा काही नाही आहे, शेंडा पण व्यवस्थित चालू आहे आणि दुसरी अडचण काय वाटत तर नाही आहे सध्या। फक्त मोठी अडचण ही तणाची झाली निर्माण आणि न्यूट्रिशनची। त्याला जे आपण दिलतं तर ते लागू झालेलं नाही आहे आणि काही प्रमाणामध्ये त्या बाजूला आपल्याला तिकडं पाणी लागलं होतं तर त्या बाजूला काही झाडांना आहे तर निमॅटोड एकदम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, तेही तुम्हाला दाखवतो मी। आणि बाकीचं आपण बघूया कसं काय नियोजन करता येईल पुढे। आता हे रोटर मारून घेतलं आपण, पण तरी पण मातीमध्ये ओलावा आहेच। हे काय असा गोळा बनत आहे। आता ह्याला वाळायला आणि सगळी कंडिशन व्यवस्थित यायला बरेच दिवस जातील, कारण पाणी पाहिजे तसं रानाच्या बाहेर निघलेलं नाही आहे। आपला प्लस पॉईंट असा होता की आपण दोन्ही बाजूनं चारी करून ठेवली होती शेताला, जेणेकरून जर पाऊस जास्त झाला तर पेरूला पाणी टच होऊ नये, तर त्याचा आपल्याला थोडाफार फायदा झाला आहे। काही झाडांना निमॅटोड दिसतोय, आता त्याच्यावरती उपाययोजना आपण करूया, ठीक आहे। आणि बाकी इकडे सेटिंग वगैरे तर एकदम चांगली झाली आहे। निम्म्या झाडांना सेटिंग एकदम चांगली आहे, निम्मे झाडं जे आहेत त्यांना तर थोडं सेटिंगचा प्रॉब्लेम आहे, वांस काड्या जास्त आल्या त्याच्यामध्ये। ठीक आहे, आपण जसं निसर्गाने साथ दिली त्याच्यानुसार आपण आता पुढं कामकाज करूया। आपला हा माल शक्यतो जानेवारी 15पर्यंत आपला निघायला पाहिजे। बाकी आपल्याला सध्या काही अडचण नाही आहे, फक्त तणाचं मोठं प्रॉब्लेम झाला आहे